नमस्कार भक्तांनो, संत गाथा या आपल्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा संताची कथा ज्याच्या भक्तीने समाजाने उभ्या केलेल्या भिंती मोडून काढल्या. त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला, पण त्यांची भक्ती थेट विठ्ठलाच्या चरणी पोचली. ही कथा आहे महान वारकरी संत चोखोमेळा यांची. 14व्या शतकातील महाराष्ट्र समाजात जातीभेदाची कठोर व्यवस्था होती. माणसाची ओळख त्यांच्या कर्माने नव्हे तर जातीने केली जात होती. अशा या काळात बुलढाणा जिल्ह्यातील विहुणराजा गावात चोखोमेळाचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचे मन विठ्ठल नामात रमले होते. गावातील इतर मुलाप्रमाणे खेळण्याचा त्यांना रस नव्हता. त्यांना आवडायचे ते फक्त विठ्ठलाचे नामस्मरण. जसजसे ते मोठे होत गेले तसतशी त्यांची भक्ती अधिकात अधिक रूढ होत गेली. एक दिवस त्यांनी पंढरपूरला जाण्याचा निश्चय केला. विठ्ठलांचे दर्शन घ्यायचे, त्यांच्या चरणी माथा टेकायचा आणि जीवन धन्य करायचं हीच त्यांची इच्छा होती. अनेक दिवसाचा प्रवास करून ते पंढरपूरला पोचले. दूरवरून विठ्ठल मंदिराचे कळस दिसताच त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने विठ्ठलांचे नाव घेत मंदिराकडे धाव घेतली. पण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचताच त्यांना अडवण्यात आलं. तुला मंदिरात प्रवेश नाही, हे शब्द त्यांच्या कानावर पडले. क्षणभर त्यांना काही सुचले नाही. त्यांच्या दर्शनासाठी ते इतक्या आशेने आले होते. त्याच देवाच्या मंदिरात त्यांना प्रवेश नव्हता, कारण एकच त्यांची जात. त्या दिवशी चोखोमेळ्याचे हृदय तुटले, पण त्यांची श्रद्धा नाही. हे मंदिराबाहेरच बसले. त्यांनी विठ्ठलाचे नाम घेणे सुरू ठेवले. रोज पहाटे उठून मंदिराच्या महाद्वाराजवळ येणे, अभंग म्हणणे आणि विठ्ठलाशी संवाद साधणे हा त्यांचा नित्यक्रम झाला. लोक त्यांची थट्टा करत, काही जण त्यांचा अपमान करत, पण चोखोबा हसतच सर्व सण करत होते, कारण त्यांना विश्वास होता की विठ्ठल त्यांच्या मनात आहे. देवाला भिंतीची गरज नसते. हळूहळू त्यांच्या भक्तीची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. त्यांच्या अभंगामध्ये एक वेगळीच वेदना होती. समाजाने दिलेल्या जखमा होत्या, पण त्याचबरोबर विठ्ठलांचे अपार प्रेमही होते. असे सांगितले जाते की अनेकदा चोखोमेळा मंदिराबाहेर अभंगात असताना मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. त्यांच्या शब्दात कृत्रिमता नव्हती, होती ती फक्त भक्तीची हाक. त्याच काळात त्यांची भेट महान संत नामदेव महाराज यांच्याशी झाली. नामदेवांनी चोखोमेळ्याच्या भक्तीतील तेज ओळखले. त्यांनी त्यांना आपले सहकारी भक्त मानले आणि त्यांच्यासमोर त्यांच्या आध्यात्मिक महानतेची साक्ष दिली. हे त्या काळात अत्यंत धाडसी पाऊल होते. चोखोमेळा म्हणत असत की देव सर्वांचा आहे. देवाच्या दरबारात उच्च नीच असा भेद नाही. जो भक्त प्रेमाने त्यांचे नाम घेतो तो देवाला प्रिय असतो. त्यांच्या अभंगामधून समानता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला गेला. म्हणूनच आजही वारकरी संप्रदाय त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. काळ पुढे सरकत गेला. एके दिवशी बांधकामाचे काम करत असताना भिंत कोसळून चोखोमेळ्याचा मृत्यू झाला. असे सांगितले जाते की त्यांच्या मृत्यूनंतरही अशी एक घटना घडली की लोक आश्चर्यचकित झाले. लोककथेनुसार यांच्या अस्थीमधूनही विठ्ठल विठ्ठल असा नाद ऐकू येत होता. ही सत्य असो लोकश्रद्धा, पण ती एक गोष्ट नक्की सांगते, चोखोमेळ्याचे संपूर्ण अस्तित्व विठ्ठलमय झाले होते. आज पंढरपूरमध्ये त्यांच्या स्मृतीला समर्पित स्थान आहे. लाखो वारकरी त्यांच्या समाधीला वंदन करतात, कारण चोखोमेळा केवळ एक संत नव्हते, ते श्रद्धा, समानता आणि भक्तीचे जीवन प्रतीक थे. त्यांनी आपल्या जीवनातून
जगाला शिकवले की समाज कितीही भेदभाव करोत माणसाची खरी ओळख त्यांच्या भक्तीत आणि कर्मातच असते. मंदिराचे दरवाजे त्यांच्या पुढे बंद झाले, पण विठ्ठलाच्या हृदयाचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव उघडे राहिले. आणि म्हणूनच आज शेकडो वर्षानंतरही संत चोखोमेळा नाव घेतले की प्रत्येक वारकऱ्याच्या ओठावर एकच शब्द येतो, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. संत गाथा या चॅनल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी संत चरित्रासाठी संत गाथा चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.